जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज. आषाढी एकादशीच्या निमित्ताने मोहपुरी येथील त्रिमूर्ती इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने बोधलापुरी येथे भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. संस्थापक सचिव ॲडव्होकेट संजय काळबांडे आणि प्राचार्य BR डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या दिंडी सोहळ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राच्या संत परंपरेची आणि वारकरी संप्रदायाच्या भक्तिमय संस्कृतीची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, तसेच आपल्या समृद्ध संस्कृतीचे जतन आणि संवर्धन व्हावे, या उद्देशाने या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक वारकरी वेशभूषित विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते. हातात भगव्या पताका घेत विठ्ठल नामाचा जयघोष करत दिंडी संपूर्ण गावातून मार्गस्थ झाली. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विठ्ठल रुक्मिणीच्या सजीव देखाव्याने ग्रामस्थांचे विशेष लक्ष वेधून घेतले. दिंडीचे गावातील महिला आणि ग्रामस्थांच्या वतीने ठिकठिकाणी भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. रस्त्यावर सुंदर रांगोळ्या साकारण्यात आल्या, तर सजवलेल्या पालखीचे आणि विठ्ठल रुक्मिणीच्या सजीव देखाव्याचे मनोभावे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींनी अस्सल मराठमोळ्या वेशभूषेत विठ्ठल भक्ती गीतांवर सादर केलेला नृत्याविष्कार उपस्थितांची मने जिंकून गेला, तर विद्यार्थ्यांच्या लयबद्ध लेझिम पथकाने दिंडीच्या सोहळ्यात विशेष रंगत आणली. वारकरी संप्रदायातील महत्त्वपूर्ण परंपरा असलेल्या हरिनाम पावलीचेही विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. यावेळी ग्रामस्थ महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत पावली खेळण्याचा आनंद लुटला. त्यामुळे संपूर्ण बोधलापुरी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाल्याचे चित्र पाहायला मिळाले. ग्रामस्थांच्या वतीने दिंडीत सहभागी विद्यार्थी आणि शिक्षक वृंदासाठी फळं वाटप तसेच पाण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. गावातील आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोरील प्रांगणात पार पडलेल्या या भक्तिमय सोहळ्यात ग्रामस्थ अक्षरशः तल्लीन झाले होते. यावेळी ग्रामस्थांनी त्रिमूर्ती इंग्लिश स्कूलच्या या उपक्रमाचे तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलागुणांचे विशेष कौतुक केले. जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज.